खोजेवाडी नगरीमध्ये राजकीय वाटचालीची दुसरी फेरी, राजकीय वाटचालीची आबा दुसरी फेरी चालू करण्यासाठी या खोजेवाडीमधील माझे सर्व सहकारी मित्र ह्यांनी जो आज निर्णय घेतला, या निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाहीये, जो निर्णय घेतला की आज आपल्याला मत व्यक्त करायची, मला म्हटले बाबा कुणालाही न विचारता पक्षाला, नेत्याला, त्याला मी कार्यकर्त्यांना ऍक्च्युली विचारलं नाही, नेत्यांना आणि पक्षाकडे जोरदार मागणी केली, माझा डाटा सर्व त्यांना दिला, पक्षाने ते मान्य केलं, माझा पक्षामार्फत उमेदवारी अर्ज भरायला लावला, तो अर्जही मी भरला आणि मला ती उमेदवारी मिळाली नाही आणि ती उमेदवारी न मिळाल्यामुळं या गावचे ज्यांनी मला राजकारणात आणून इथपर्यंत या मोठ्या पदापर्यंत नेलं, त्यांनी या आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मी खूप खूप धन्यवाद की खरंच जीवापासून प्रेम करणारी मंडळी ह्या खोजेवाडीमध्ये आहेत. माझे आराध्य दैवत कैलासवासी काशीनाथ दादा त्यांना साथ दिली या गावाने, त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात मला साथ दिली. भरून येते बोलण्यासारखं भरपूर आहे, मी रडत नाही, मी भावनिक आहे आणि मी लढवाई आहे, मी रडणारा माणूस नाही आहे, मी रडणारा माणूस नाही, मी वेळ आली तर मी दुसऱ्याला रडवतो. अर्ज भरलेल्या मी उभा नाही हा पहिला डोक्यातनं काढून टाका. मी इलेक्शनला उभा नाही, अजून मी पक्षाकडे मागणी केली, नेत्यांच्याकडे मागणी केली आणि त्याच्यानंतर गावानं परत बाबा महाराजांच्याकडे मागणी केली. बरेच सर आहेत तिथं, त्या गावचे उपसरपंच सुशांत महाराज आहेत. माझी इच्छा नाही इलेक्शन लढायचं, हे करायचं, खरंच नाही आता, कारण मी शून्यात आणलं, मला या राजकारणानं शून्यात आणलं, पण मी डगमगलो नाही. माझी इच्छा आहे लोकांसाठी काम करायची, पण आता माझी ती ताकद नाही राहिली. राजकारण म्हणलं की बरीच लोक म्हणतात पैसे आहेत का आबा, काय म्हणते राजकारण आहे लढायचे पैसे आहेत का, नाही बाबा, मग मला काय लढायचं नाही, माझ्याकडे काय पैसे नाहीत, परंतु माझा पैसा हा सगळी माणसं आहेत. खरं सांगा, तुम्ही म्हणला जनता म्हणली तर मी फॉर्म ठेवणार आहे, फक्त जनता जर म्हणली तर मी फॉर्म ठेवणार आहे. इथं आहेत ती म्हणतील, बाहेर आहेत ती म्हणतील तेव्हा. आता हे औपचारिक झालं, ठीक आहे. पैसा लागतो का तर अजिबात लागत नाही, नाहीतर लागणार असला तर आत्ताच सांगा, मी आत्ताच माघारी घेतो. नाही पत्रकार बंधूंनो, की मला उमेदवारी म्हणजे मिळावी ही पण नव्हतं, परंतु ज्या क्षेत्रात मी काम करतोय गेले 2009 पासून, मला भीमराव दादांनी खरं तर भाऊसाहेब महाराजांच्या पासून मला बाळासाहेब पाटलांच्याकडे नेलं. मी भीमराव दादांच्या पासून काम करतोय, दोन्ही महाराजांना सोडून. बरोबर आहे का बाबा? मी म्हणण्यापेक्षा आपण सर्वच. भीमराव दादांनी त्यावेळेला शब्द दिलेला ज्योतिबाच्या मंदिरात एमडी, तुम्हाला आठवतंय का, छोटा भाव आणि मोठा भाव. आणि भीमराव दादांसाठी सगळ्यांनी जीवाचं रान केलं आणि त्यावेळेला अपक्षाला इकडून सातारा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान दिलं. बरोबर का? बाळासाहेब पाटलांना दिलं. थोडासा इतिहास प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. तरुण पिढी त्यांना काय माहित नाही. का दिलं? भीमराव दादांनी सांगितलं. आपण सर्वजण भीमराव दादांचं ऐकलं, आपण सर्वजण बाळासाहेब पाटलांच्याकडे गेलो. आपलं कुलदैवत जसं ज्योतिबा आहे, तसं आपलं भाव राजकीय दैवत भाऊसाहेब महाराज, अभयशे महाराज आहेत. आपण त्यांना सोडलं आणि तिकडे गेलो. त्याच्यानंतर असा कालावधी पत्रकार बंधू होत गेला. जिल्हा परिषदचे इलेक्शन लागलं, आई साहेबांच्यासाठी अपक्ष आपण सर्वांनी ताकद दिली. म्हणजे या खोजेवाडीनं भीमराव दादांच्या घरासाठी तन, मन आणि धन, आणि सर्वात महत्वाचं आमच्या खोजेवाडीकरांनी कधी कोणाचे पैसे घेतलेले नाही. हा एक इतिहास आहे, हा एक इतिहास आहे.
कुठलंही मी बाळासाहेब पाटलांचं काम केलं, भाऊसाहेब महाराजांचं काम केलं, मनोजदादांचं काम केलं, आईसाहेबांचं त्यांचं काम केलं. कधी पैसे घेऊन आम्ही राजकारण केलेलं नाही. आम्ही खिशातनं आपलं पैसे टाकून आम्ही आमची पार्टी सांभाळली. त्या पार्टीने फोडाफोडी केली. मला हे कळत नाही पत्रकार बंधू, दादांचं व्यक्तिमत्व खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आपल्या कराड उत्तरला जे आमदार लाभले खरोखर चांगले आहेत. आपण त्यांच्याकडे भाऊसाहेब महाराज म्हणून बघतो, बरोबर का बाबा? भाऊसाहेब महाराज कसे अशी नजर टाकली कार्यकर्त्याचं पोट भरत होतं. त्यावेळेला नजर आणि बोलणं एवढंच कार्यकर्त्याला भूक असायची. पैशाची भूक आणि जेवणाची न्यामाची असली काही भूक नसतो. तसं आम्ही मान्य मनोज दादांच्याकडे त्या खोजेवडीकरांनी बघितलं आणि त्या पद्धतीनं ते वागले. परंतु आत्ताचा काळ बघितला आमदार झाल्यानंतर, जी दादांच्या आसपासची जरी मंडळी जरी बघितली, एक तर असा माणूस आहे, दादांच्याकडे एक माणूस असा आहे की ते गावात जाऊन रोज येऊन सहन करतोय, पण त्याचा फटका कोणाला बसतोय? सन्माननीय मनोज दादांना बसतोय. आमचा मनोज दादांच्या कसलाही रोष नाही आणि राहणारही नाही. वैयक्तिक मनोज दादांचं माझं बॉन्डिंग चांगलं आहे. 2016ला दोघंही इलेक्शन लढलो. अख्ख्या भागात कराड उत्तरला एक बाजू मनोज दादा, दुसरी बाजू संजय घोरपडे होते. बरोबर का चूक? मग आता काय झालं, माझी नोकरी गेल्यानंतर काय अडचण झाली अशी की मनोज दादापासून मला तोडायचा एवढा प्रयत्न केला गेला. मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही. असं काय आम्ही केलं? आम्ही तर पैसे घेत नाही कुणाकडून. प्रामाणिकपणे सांगतो, खरंच मनोज दादा आमदार म्हणून चांगले आहेत, कामं चांगली करतात. फक्त बदनाम झालेत मनोज दादा या सराउंडिंग मुळे बदनाम झालेत. मी कुणाबद्दल बोलत होतो, कुणाच्या बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांनी प्रत्येक गटात घाण केली. ह्या नागठाणे गटात पण घाण केली आणि ह्या वर्णे गटात पण घाण केली. यांना दुसरा उद्योगच नाही. फक्त मी मग त्या चिडीपायी नांदगावला गेलो आम्ही सर्व काका वगैरे सगळे गेलो. चिडीपायी 3 दिवसात, पत्रकार बंधू, 3 दिवसात मी कुणबी सर्टिफिकेट काढलं. म्हणजे माझी ताकद आहे का नाही? 3 दिवसात कुणबी सर्टिफिकेट कुणाला मिळेल का? आज इथं ओबीसी समाज आहेत, माझे मित्र गुंड आहेत. आज मी ते भाऊ आहे. मी मोठा भाऊ नाही, तुम्ही मोठा भाऊ, मी लहान भाऊ. आपण सर्व एक आहे. जातीपातीचं मी राजकारण कधी केलेलं नाही, करणार पण नाही. हे असलं करणार नाही. आम्हाला सत्ता नसली तरीच चालेल, पण लोकांसाठी आम्ही जर आमचा डीएनए जर चेक केला तर समाजकारणाचा डीएनए निघेल. पोट तिडीक एवढीच आहे. तर सांगायचंय काय, 16ला इलेक्शन लढलं दादा. मी जिल्हा परिषदेला गेलो, मी पंचायत समितीला गेलो. मी नोकरी करत होतो. नोकरी गेली. कशाने गेली सर्वांना माहिती आहे. कशामुळे माझी नोकरी गेली? राजकारण. पण भाऊसाहेब महाराजांचा मुलगा म्हणजे छत्रपती श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले ह्यांनी माझ्यासाठी ह्या माझ्या आमदारांना हात जोडले. काय पुरावा पाहिजे तुम्हाला अजून? आपल्या पक्षासाठी नाही आणि कुणाचा मी बांधील नाही. पहिल्यापासून तसंच वागलं आणि इथून पुढेही तसंच वागणार. मी कुणाचा आहे तर मी समाजाचा आहे. मी समाजासाठी काम करतो आणि दिलेला शब्द कायम पाळतो. भीमराव दादांना शब्द दिलेला, मनोज दादांना शब्द दिलेला, मनोज दादांना आमदार करेपर्यंत मनोज दादांच्या पाठीवर खंबीर उभं सर्व ताकदीनिशी उभं होतं. कुठेही कमी पडलो नाही. आणि आज मला फक्त मनोज दादांच्या पासून तोडण्याचा विचार केला जातो. आजही आम्ही तुटलेलो नाही. कुणी मनात सुद्धा आणू नका संजय घोरपडे मनोज दादा वेगळे झालेत. अजिबात नाही, अजिबात नाही. दोघांचे विचार एकच आहे. फक्त मनोज दादा का असं करतायत त्याचं उत्तर फक्त मला सापडलेलं आहे. मी ही इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सांगेन मनोज दादा माझ्या बरोबर का असे वागले. दादांना सुद्धा बोलता येईल. खरंच तो देव माणूस आहे. आता इथून पुढं 27 तारखेला अर्ज माघारी घ्यायचे. मी काय करायचं? नाही, इलेक्शन लढायचं का माघारी घ्यायची? इलेक्शन लढायला पैसे लागतात. इलेक्शन लढायला पैसे लागतात.
हरकत नाही, प्रेम आहे तुमचं, प्रेम दिसतंय. आता बरोबर आहे, लढायचं. आम्ही तर मी आजपर्यंतची इलेक्शन जी केलेली आहेत कधी माघार घेतलेली नाही. आणि एक अभिमानानं सांगेन, ज्या वेळेला मी उमेदवारी अर्ज भरायचा निर्णय घेतला त्यावेळेला सगळ्यात पहिलं माझ्या मागे कोण धावून आले असतील तर आंबेवाडीकर धावून आले असतील. आंबेवाडीकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. संजय घोरपडेने एकट्यानं फॉर्म भरलेला नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. संजय घोरपडेनं पंचायत समिती सदस्य असताना काहीतरी काम केलंय, त्याची पोचपावती म्हणून मला आंबेवाडीकरांनी दुसरा उमेदवार दिला, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी मी खूप खूप धन्यवाद देतो उद्धव श्रीरंग मोहिते यांना. तुम्ही जरा खूप कृपया उभं राहावे आणि सर्वांना एक चेहरा दाखवावा. हे खूप मोठे उद्योजक आहेत, आमचे मित्र, डॉक्टरांचे बंधू आहेत, डॉक्टर सर्वांना परिचित आहे. आणि विकी यांच्यामुळं ही उमेदवारी मिळाली. खरं तर बाबूराव, दत्ताजीराव, तुम्ही सर्वजण आला आंबेवाडीकर, खूप खूप मनापासून, अंतकरणापासून तुम्हाला धन्यवाद देतो. निश्चित मी काहीतरी काम केलं असेल, त्यामुळं न डगमगता, आता प्रत्येक जण प्रत्येकाला भीती घालतोय, आबा कसा जातोय बाबाकडे. अजून ह्याच्या 3 पट्टीने माणसं आली असती. आज बरीच माणसांचं फोन आलं मला, बऱ्याच माणसांचं बापू फोन आलं की बाबा आम्ही तुमच्या बरोबरच आहे, पण आम्हाला नका अडचणीत आलं. पण राजकारण मी दुसऱ्याला अडचणीत आणण्यासाठी कधीच केलं नाही, करणार पण नाही. कुणीही येऊ नका. जर तुम्हाला त्रास होत असेल, फक्त चांगल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या माणसांच्या पाठीमागे उभं राहा. मी उद्या निवडणुकीला उभं राहीन, नाही राहीन. अजूनही मी डिक्लेरेशन देतो पत्रकार बंधू, मी उद्या इलेक्शनला उभं राहीन न राहीन, आम्ही दोघं ठरवू. आपल्याला इलेक्शनला उभं राहायचंय का नाही. आम्हाला उद्धवरावनी पण सांगितलंय, बाबा तुम्ही निर्णय घ्या, तो आम्हाला मान्य आहे.